त्या काळामध्ये दर्शन घेतलेले आहे। आज त्यांची आणि माझी भेट आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे, वरखेड येथे झाली आहे आणि योगायोगानं भेट झालेली आहे। तर ते आपल्याला लहानोजी स्वानुभव या चॅनलवरती आपले अनुभव सांगतात। दादाजी जय गुरु। जय गुरु। जय लहानोजी बाबा। जय लहानोजी। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। वामन आनंदराव करतात। मूळचे राहणारे? मूळचं गाव कोणतं? मूळचं गाव बोरगावातला। बोरगावातलेच? हो। असं काय? आणि मग धामंत्रीला कसे काय आले? धारणा माझी जमीन गेली। बरं। मग इथं जमीन घेतण्यात आली। हो। बोरगावातला पवारसाहेबांचंच गाव आहे। असंच पवारसाहेबांचं गाव आहे। तर तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा। यावेळेस मी बोरगावले असताना माझे आईवडील लहानोजी बाबा दर्शनाला येत होते पायटांगी घेऊन। त्या पायटांगीसोबत मी बसून कडूबाबाच्या घरी येत होतो। तर लहानोजी कडूसाहेबाच्या तर मी लहान होतो। लहान मग विचारू बाबाले का बाबा आप्पा म्हणलं हे लहानोजी महाराज होय काय? अरे होय ना म्हणे, अरे होय ना म्हणे। असे करू करू 1 वर्ष मधात नाही आलं। मग आणि त्याच्यानंतर मग माझे वडील लहानोजी महाराजचे भक्त होते, तर ते नेहमी यायचे। मग माझं लग्नाची वय झाली 18 वर्षाची, 25 वर्षाची वय झाली। त्याच्यानंतर माझ्या वडिलांना टाकाखडचीच पोरगी केली माझ्यासाठी। हेच पोरगी ते कशी करण्यात आली तर ते रोज टाटी घेऊन लहानोजी महाराजले ते बाबाजीने पाहिलं आमच्या वडिलांना। मग त्याच्या मनात बसलं का बाबा आई सांगितलं, आईने सांगितलं का पोरगी आपल्याला पाहण्यात आली म्हणे कोल्हेची। हो, नारायणराव कोल्हेची। तिथून मग मी येत गेलो। सासऱ्यावाडी झाल्यानंतर ते बरेचसे अनुभव आले मला। हो, एकदा म्हशी हरपल्या माझ्या बोरगावातल्याच्या म्हशी हरपल्या होत्या। हो, तर वडील आले इथं, वडील आले मी आलो। त्या घराच्या मागं म्हशी बसल्या अरे म्हणे। रात्रीचं गेलो तर म्हशी बसल्या होत्या। हो, हे अनुभव आपल्याला आले। त्याच्यानंतर मी जाऊन आम्ही पूर्ण घर त्याशिवायच लागलो बाबाच्या। आणि मग धामंत्रीला तुम्ही स्थायिक झालेलेच होते? हो, स्थायिक झालं होतं ना धामंत्रीला। मग धामंत्री आल्यानंतर मग दयन जास्त वाढलं इकडे। हो, जास्त वाढलं। मग सोमवारच्या दिवशी यायचं, माझे वडील वारले मग मी जायचं। मग आमची बाई तिचीच होय। हो। तुमचं वय काय आहे? माझी वय आता 74 वर्षाची वय आहे माझी। हो। दादा जय गुरु। जय लहानोजी। जय लहानोजी। आज वरखेड संस्थान येथे समर्थ अडकोजी महाराज सद्गुरू लहानोजी बाबांचे सद्गुरू यांची आज पुण्यतिथी आणि जन्मदिवस आहे, एकच तिथी आहे। तर आज इथे काल्याचा कार्यक्रम आहे। आता हरिभक्त परायण मयूर महाराज यांचं काल्याचं कीर्तन सुरू आहे। तर तुम्ही इथे दरवर्षी किती वर्षापासून बाबाजीच्या पालखी सुरू केली? बरं। 1971 पासून पालखी सुरू केलेली आहे। त्यावेळेस आम्ही लहान होतो, पण तरी पालखी सोडली नाही। पण पहिले पालखीत येणारे जे होते मोठे बुढेबाडे सगळे मिळून मी त्यांचे नाव सांगतो। विनेकरी रंगरावजी वाणे, अय भाऊ, विनेकरी रंगरावजी वाणे, दुसरी विनेकरी शंकरराव भालतळक आणि विठ्ठलराव डोळस आणि रघुपतराव देशमुख हे बाबाजीचे सेवकच होते। आणि भुजंगराव बोके दिवाणजी होते त्या काळात, हे सुद्धा पालखीसोबत यायचे।
तेव्हापासून ही पालखीची परंपरा पडलेली आहे आणि ही पालखी अशी काही थाटामाटात निघते. त्या काळात तर आम्ही 5-25 जण राहो. त्या उंबरखेडवरून हे पालखी यायची, पण उंबरखेडमध्ये फक्त 4 किंवा 5 घरी पूजा व्हायची, बाकीचे लोक पाहत राहते. पण आज बाबाजीनं असं काही पलटून दिलं आहे, उंबरखेड काही एक नंदनवन बनून गेलेलं आहे. आणि तिथून उंबरखेडला आम्हाला नाश्ता चहा पोहे हे भेटे, जेवण वगैरे काही भेटे नाही. कोणाची करायची परिस्थिती नव्हती त्या काळात. तर खरोखर त्या काळात 3 घरी आम्हाला नाश्ता म्हणजे एक भिकाजी बोके आणि रामभाऊजी बोके, आम्ही अंबादासजी कळंबे आणि मधुकररावजी कळंबे इतक्या घरी पालखीचं स्वागत होईन. आम्हाला काही नाश्ता हे अल्पोहार दोन्ही वेळा इकून तिकून जाताना दे आणि नदी पार करून द्यायले टार्चेसुद्धा दे. एवढे आम्ही त्या उंबरखेडवाल्याचे उपकार मानतो, कारण का पैदलचीच आमची वारी होती. ह्या गाड्या घोड्या आता लागलेल्या आहे. हेच नाही तर मग काही दिवसानंतर 80 ते 85च्या दरम्यान आपले एक बेलूरकर म्हणून आहे वरखेडचे, बेलूरकर दादा नाही, बेलूरकर ते वाडीवाले, त्यांची अशी इच्छा होती का माझ्या वाडीत महाराजाची पालखी आली पाहिजे. तर अरुण आपले पेटकर अरुण आहे, हा आमच्या खूप मागे लागला होता. पुरुषोत्तम टाक हे मेन होते पालखीची आणि माझे सोबती आहे ते खूप मागं लागले. आम्ही टाळाटाळी करू का काय वावरात पालखी न्यायची असं तसं. पण ज्यावेळेस त्या शेतात आम्ही पहिल्या वर्षी पालखी घेऊन गेलो, त्या शेताची दशा अशी काही होती, त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती, कारण का त्यांना व्यसन लागलेलं होतं दारूचं. मी हे स्पष्ट बोलतो. तर अशी परिस्थिती ढासळली का तो बगीचा वाहून शंख झाला होता. आम्ही पालखी घेऊन गेलो तो, जांबाचे झाडं होते, काही मोठा बगीचा होता. आणि दुसऱ्याच वर्षी त्या बगीचात आम्ही पालखी घेऊन गेलो. ज्या झाडाखाली पालखी ठेवली होती हा संपूर्ण बगीचा हिरवागार झाला आणि लबालब आला होता. साऱ्या पालखीवाल्याने संत्र जांब खाल्ले. आम्ही त्या पोट्टेले म्हणून पा बाबाजीचा चमत्कार कसा आहे. हो, आणि तरीपासून ही परंपरा चालूच आहे. आणि ते बेलूरकर दादाही सुद्धा आम्हाला खूप चाहते आणि त्यांची अशी इच्छा आहे का आमच्या वाडीत तुम्ही जेवण करा. पण आम्ही त्यांना सांगितले का आता हे लागलं हेच एवढं ठीक आहे बाबा, जेवण आदल्या दिवशी तर पालखी घेऊन येते. हो, पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भव्य मिरवणूक निघते. हो, सायंकाळी भव्य मिरवणूक. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज काल्याच्या दिवशी प्रसाद घेऊन परत जातात. प्रसाद घेऊन परत जातो आम्ही. तर पहिले अगोदर आम्ही याच मार्गाने जाऊ, उंबरखेड मार्गाने. पण आता ह्या गाया घोड्या नदीले पाणी असल्या कारणानं आम्ही आता खळका मार्गाने जातो. आता हो आता जातेवेळी आम्ही भारवाडीत भेट देतो. भारवाडीतून पुन्हा खळका, वानखेडेच्या घरी पूजन होते चौकात आणि नाश्ता पोहे होते. तिथून त्यानंतर सुभाषराव पाटील तिथे एक मंदिर आहे छोटंसं महाराजांचं बांधलेलं. तिथं मंदिर म्हणजे असं बांधण्यात आलं का तिथचे यादव बाबाजीचे भक्त होते, महादेवराव यादव. ते महादेवराव यादव बिमार पडले होते, म्हणून बाबाजी म्हणे मलाच जावं लागले का म्हणे. तर बाबाजी बल्लू साहेबाच्या ओट्यावर जाऊन बसले होते आणि तिथून खाट उचलून महादेवराव यादवाजी बाबाजीपर्यंत नेली आणि त्यानं तिथून दर्शन केलं. म्हणून त्या गावात ते लहानोजी महाराजचं मंदिर बनलेलं आहे परतोड्याला. तर त्या मंदिराला आम्ही भेट देतो, अल्पाहार नाश्ता चहा करतो आणि तिथून गंगापूरला येतो. गंगापूरला पालखी ठुनशिना 1-2 आम्ही भजनं म्हणतो बाबाजीची तपोभूमी म्हणून. आणि त्या मार्गाने आम्ही आमच्या टाकरखेडला येतो आणि टाकरखेडला आल्यानंतर महाद्वारावर लहानोजी महाराजची पूजा केल्या जाते आपल्या इथे. आणि आरती प्रसाद घेऊन आम्ही सर्वजण मग आपापल्या घरी जातो. जय गुरु. अशा रीतीने ह्या पालखीचा सोहळा चालू आहे. हो, आणि आम्हाला हेच चिंता होती का सगळे बुडे बाडे गेले बा, हे पालखी कशी चालन. ह्या आम्ही 2 माणसं सतत विचार करायचो, दीपक देशमुख आणि मी आणि पुरुषोत्तम, का या पालखीत नवीन कोणीच भरती होऊन नाही राहिलं. अशी आम्ही बाबाजीला रात्रंदिवस हात जोडो. तर आज असंख्य तरुण वर्ग जो जमा झाला ह्या लहानोजी महाराजांनीच करून घेतला. कारण का ह्या त्यांचाच शब्द होता का लायण्या म्हणे आपलं आपल्यालाच पहा लागते. हा सूर्यभान भक्ताने दिलेला शब्द आहे महाराजांचा. हे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं आहे. हेच नाही, एक वेळा महाराज आंघोळीला बसले आणि 200 लोकांची लाईन लागली होती दर्शनाले. सूर्यभानजी भक्तानं असं धोतर उकललं नाही आणि छातीशीन धरलं बाबाजीले द्याले. तर बाबाजी आडवा हात केला आणि कमरीचं धोतर सोडलं नसे विठोबासारखे उभे राहिले. भोकण्याच्या कांद्या म्हणे ह्याच नेहमीने त्याच्यात बद्रातला बद्री नारायण दिसते कुठं म्हणे. मी त्याच वेळेस समजून गेलो का इथं
मोठा देव आहे. त्याच्यानंतर जो आपला हा चौरस गोटा आहे बाबाजीचा हो नांदीतला, हो हे फरची काढायची आणि मार्बल बसवायचं असं याईनं ठरवलं. बरं त्याच पिरियडमध्ये मी दर्शनाला गेलो, कारण का त्या फरशीचा एक कोणता तुटला आहे. त्याच वेळेस मी दर्शनाला गेलो तर तिथं मिस्त्री हजर होते, आमच्या गावचे लाल्याचे सासरे. काय होय म्हटलं तर म्हणे ह्या गोटा काढा लागते म्हणे आणि दुसरं मार्बल तर बसवा लागते म्हणे. लगेच पावळे साहेबापाशी गेलो. हा गोटा तुम्ही काढू नका म्हटलं दादा, कारण का हा गोटा पावन झालेला आहे, मार्बल पावन झालेला नाही. तर त्यांनी माझी विनंती ऐकली, म्हणून तसाच आहे कायम. इतके बोलून बा जे बाबाजीची माहिती होती हे सांगितली. तर दादाजी तुम्ही जे धामणगावचे दादा वामनरावजी कसर यांनी सुद्धा बाबाजीचे अनुभव सांगितले आणि तुम्ही त्या पालखीच्या संदर्भातले ज्या काही घटनाक्रम आहे, कशी पालखी केव्हापासून सुरू आहे ही जी माहिती सांगितली, सद्गुरू आडकोजी महाराज संस्थान वरखेड येथे तुम्ही दाखल झालेले आहे, तर याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. समर्थ लहानोजी महाराज की जय.